नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. तसंही नवीन वर्ष आपण गुढीपाडव्याला साजरं करणारच आहोत. तरीसुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्षाच्या. तर जास्वंदीला खूप छान बहर आला आहे आणि जरी नवीन वर्ष सुरू झालं असलं तरी कामं आणि जबाबदाऱ्या त्याच राहणार आहेत. त्याच्यात काहीही बदल होणार नाही. तर हे आमच्या मम्मी पप्पांचं काम सकाळचं दुधाचे उकडे घेऊन जाणं, बाजारामध्ये जे उकडे आहेत त्यांना द्यायला, आणि हे माझं काम सकाळी भाकऱ्या भाजणं, जेवण करणं आणि इतर सगळी घरातली कामं ती सगळी आता चालू झालेली आहेत. नवीन वर्ष असू देत नाही तर काही असू देत, तर आम्हाला तेच काम करावंच लागतं किती वर्ष असली नवीन आली तरी. आणि सकाळी आम्ही निघालो आहोत 1.5 वर्षाचं वॅक्सिनेशन करायला स्वस्तिकचं. तर सकाळी आम्ही तयार झालो आहे आणि मला खूप टेन्शन आलं आहे, कारण की त्या लसीकरणाने ताप भरतो की पाय सुजतो, तर त्याचं टेन्शन आहेच मला. आणि आम्ही इथे येऊन पोचलो आहे. आणि कुठे बाहेर गेलं तर तो असे अनोळखी चेहरे बघत बसतो आणि शांत असतो कुठे गेला तर. जास्त मस्ती करत नाही अनोळखी लोक दिसल्यावरती. तर लसीकरणासाठी वाट बघतो आहे आणि लसीकरण मिळालं आम्हाला आणि त्यांनी पाय सुजला आणि थोडी अंगात कणकणसुद्धा आली. त्यामुळे आमची खूप चिडचिड झाली आणि असे बरेच दिवसांनी असं त्याचं झालं होतं, ते ताप वगैरे भरणं, चिडचिड चालू. एरवी तो शांत असतो. आणि जेवणासाठी कोथिंबीरची भजी केली मी. काही बाकीचा दिवस त्याला बरंचसं सांभाळण्यातच गेला, कारण की त्याला पाय दुखत होता. तर भजी केले, पालेभाजी, लाल माटाची भाजी केली आणि आमचं जेवण झालं. आणि आजचा दिवस बराचसा स्वस्तिकला सांभाळण्यातच गेला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.